नमस्कार मंडळी, आजच्या एका मिनी ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत. हा मिनी ब्लॉग 1 मिनिटाचा नाही तर थोडासा मोठा आहे, नक्की पहा. तर आज आम्ही निघालो आहे माझ्या मोठी आईकडे, म्हणजे माझ्या मावशीकडे. तर तिथे जाण्याच्या आधी आमच्या जिथे आम्ही राहतो तिथे छान असे गणपती होते, त्यांचं दर्शन घेतलं. आणि हे गणपती ना जरा जास्त दिवसांचे होते. त्यानंतर प्रवास सुरू झाला आणि प्रवास तो काय म्हणतात त्याला, काहीतरी नाव आहे एक, आता मी विसरली आहे. आणि प्रवास सुरू झाला की मुलं पटकन झोपतात आणि मस्त हवा खात खात घरगी झोपलेली होती. त्यानंतर भाऊ आला होता घेण्यासाठी आणि त्याच्या गाडीतून जाताना हा सुंदर असं दृश्य आम्ही बघत बघत निघालो होतो. आजूबाजूला त्याच्यातली त्याची शेती होतीच आणि आपली बडबड तर सुरू असतेच. त्याचं ड्रायव्हिंग, माझी बडबड आणि ब्लॉगिंग सगळं सोबतच होतं. आणि यावेळेस तर माझ्या नवऱ्याची खूपच जास्त मजा झालेली होती, कारण की जिकडे जावं तिकडे त्यांना जावयासाठी छान असा पाहुणचार होत होता. तर माझ्या मोठी आईने यांच्यासाठी परत बनवले होते रान्या पोळ्या, परत बासुंदी आणि जो काही आमचा साग्र संगीत स्वयंपाक असतो तो. आणि दोन्ही वेळेस माझं ना ताट शूट करायचं राहूनच गेलं. आणि ही संधी मी कशी सोडणार, कारण की याची चटक मला लागलेली होती की येस मला पण बनवायचं आहे. आणि असं कोणी आयतं पीठ आपल्याला तयार करून देत असेल तर का बनवू नये. आणि प्रॅक्टिस पण होते, हात साफ पण होते, म्हणजे घरी जाऊन मला अजून सोपं पडेल ह्या सगळ्या गोष्टी करताना. तर खूप एन्जॉय करत मीही इथे रान्या पोळ्या केल्या. त्यांच्याकडूनही काही टिप्स ट्रिक्स असतात त्याही शिकून घेतल्या, थोड्या आजीकडनं घेतल्या, थोड्या मोठी आईकडनं घेतल्या. या सगळ्यांचा उपयोग जेव्हा आपण एकटे करतो तेव्हा आपल्याला नक्कीच होतो. त्यामुळे थोडंसं त्यांच्या सोबत राहून आपण जे काही शिकू शकतो ना, नक्की शिका. मला तर खूप दिवसांनी हा योग आलेला होता. त्यानंतर प्रत्येकच गावाच्या घरांमध्ये कुत्रे म्हणा किंवा गाई म्हशी ह्या सगळे असतातच, पण कुत्रे नेमके पाळले जातात हे नक्की. आणि ही मुलगी तर म्हणजे भावाची मुलगी आहे, ती रोजच त्यांना चपाती खाऊ घालते. पण माझ्या गार्गीला जरा जास्त एक्साइटमेंट होत होती, म्हणून धावत जाऊन मस्त चपाती दे, त्याला अजून काहीतरी दे. इव्हन त्याला म्हणते की तिला रान्या पोळ्यासुद्धा दे, आणि त्याला रान्या पोळ्यासुद्धा खाऊ घातलेल्या आहेत आम्ही. आणि हे घरातलंच कुत्रं आहे, त्यामुळे ते असं काही त्रास देण्यासारखं नव्हतं. त्यामुळे दोघींनी मस्त एन्जॉय केलं इथे. त्यानंतर ही आहे बस 2 पावलं पुढे गेलं घराच्या की इथे नदी लागते. आणि ही नदी आहे. तर जेव्हा आम्ही आधी यायचो इथे लहानपणी, तेव्हा या नदीवर तर नक्की जायचो, पाणी भरण्यासाठी म्हणा, कपडे धुण्यासाठी म्हणा किंवा टाईमपास करण्यासाठी म्हणा, पण नदीवर जायचो. आणि आता ह्या गोष्टी आपण करतसुद्धा नाही. तर जाता जाता या नदीचं दर्शन घेतलं आणि मग पुढे निघालो. तर हे बघा नदीवर कसे मस्त मुलं खेळत आहेत. हा काळ आम्हीसुद्धा एन्जॉय केला आहे, जेव्हा मोठ्या इकडे यायचो ना तेव्हा. त्यानंतर परत प्रवास सुरू झाला. आम्हाला जायचं होतं म्हणजे क्यूटच्या भाच्याला भेटायला. मला 10-15 दिवसाआधीच एक छोटासा भाचा झालेला आहे, तर त्यालाच भेट देण्यासाठी आम्ही निघालेलो होतो. आणि बघा किती क्यूट आहे, मस्त झोपलेला असायचा, काही टेन्शन नाही. आणि जेव्हा आम्ही निघून गेलो त्याच्यानंतर तो उठला, पण त्याला भेटायचं होतं. आणि गार्गीने खूप मस्त एन्जॉय केला त्याच्यासोबत. पहिल्यांदा बाळ असं छान मांडीवर घेतलं वगैरे. त्यानंतर स्वयंपाक सुरू असताना आपल्या ज्या मुली करत असतात ते करतच होते. पण यावेळेस गार्गीने काय केलं माहिती आहे, म्हणे तू मम्मी रान्या पोळ्या करते ना, तर मीही रान्या पोळ्या करणार. आणि तिची रान्या पोळ्या करण्याची पद्धत बघा, युनिक आहे. पण ठीक आहे, मुलं शिकतातच. आणि तिला निवान आत्ताच्या वयामध्ये तिला रान्नी पोळी काय असे कळलं, मला तेही कळलं नव्हतं. त्यानंतर आम्ही परत घरी आलो. तर इथे सोयाबीनच्या ज्या शेंगा असतात त्या मुठे मला तोडून देत होती की इथल्या घरी जाऊन मस्त त्याला बॉईल कर आणि त्याचे दाणे खा, जसे तुरीच्या शेंगाचे खातात किंवा भुईमुगाचे खातात. तर आमचे ते सोयाबीन जास्त पिकतं, त्यामुळे ही पद्धत सगळीचकडे वापरली जाते. आणि याचे खूप साऱ्या रेसिपीज आहेत. मीही खाल्लेल्या नाही आहेत जितक्या जास्त, पण मोठी आईने सांगितलं त्याप्रमाणे त्याचे कटलेट्स बनवू शकतो, त्याची भाजी बनते, बऱ्याच काही. त्यानंतर बघितला भावाचा अल्बम लग्नाचा, कारण की त्याच्या लग्नानंतर पहिल्यांदाच आम्ही गेलो होतो, जवळजवळ 4-5 वर्षानंतर गेलो होतो. तर लग्नाचा अल्बम बघताना आपल्याला मजा तर येतेच, कारण की आपण तेव्हा कशी दिसायचो, तेव्हा काय तयारी केली होती. आणि त्याच्या लग्नात आम्ही सगळ्यांनी पहिल्यांदा सगळ्या बहिणींनी फेटे घातलेले होते. तर ती एक बेस्ट मोमेंट लक्षात आहे. पहिल्यांदा फेटा तेव्हाच घातला होता, त्यानंतर तर फेटे घालणं सुरूच झालं. आणि बस मग तिकडून परत परतीचा प्रवास सुरू झाला, जेव्हा म्हणजे माझ्या सासरी जायचं होतं. आणि परत ती नदी लागली, परत ते सगळं सोयाबीनचं पूर्ण शेत मी कधीच बघितलेलं नव्हतं, ते आत्ता तुम्हालाही दाखवते आणि मीही बघते. हे बघा, मला वाटलं हे पिवळं काहीतरी वेगळं असेल, पण म्हणजे मोठे बाबा सोबत होते, त्यांनी म्हटलं हे सोयाबीनचं शेत आहे पूर्ण. तर हे असं असतं. आणि मस्त प्रवास सुरू झाला. आणि रिटर्न येताना घरी गणपती बाप्पांचं विसर्जन होत होतं, तर फटाक्यांची माळ सुरू झालेली होती आणि मस्त रोषणाई झाली. मी म्हटलं चला कॅप्चर करूया. तर बस आजचा व्हिडिओ इतकाच. कसा वाटला नक्की सांगा. आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर कमेंट करा. तर भेटूया पुढच्या एखाद्या छान अशा व्हिडिओसोबत. आय थिंक तो व्हिडिओ गावच्या शेवटचा व्हिडिओ असेल, तर पुढचा व्हिडिओ नक्की पहा. बाय, टेक केअर, बी सेफ ऑलवेज.